HMPV व्हायरस बाबत आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे। आरोग्य विभागाने या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत। HMPV हा व्हायरस नवीन नसून जुना आहे। याबाबत चिंता करण्याची फारशी गरज नाही। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, डायबिटिक, हायपरटेन्शन असणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे। सर्दी, ताप, खोकला ही या व्हायरसची लक्षणे आहेत। नागरिकांनी मास्कचा वापर केला पाहिजे व सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले पाहिजे। या संदर्भात महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभाग काम करत आहे। या व्हायरस संदर्भात कुठलीही लक्षण आढळून आल्यास रुग्णांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन नागरिकांना जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे। आरोग्य यंत्रणा सज्ज आहे। जनतेने घाबरू नये, काळजी घ्यावी व काही समस्या आल्यास आरोग्य विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी दिली आहे। HMPV व्हायरस बद्दल सध्या जे सगळीकडे डिस्कशन चालू आहे, तर त्या अनुषंगाने पूर्ण हेल्थ डिपार्टमेंट जे आहे अगदी अलर्ट मोडवर आहे। स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं याच्याबद्दलच्या गाईडलाईन ज्या आहेत त्या गाईडलाईन प्राप्त झालेल्या आहेत। हा काही व्हायरस नवीन नसून त्याच्याबद्दल खूप जास्त चिंता करण्याची किंवा वरी करण्याची ही गरज नाही आहे। तर स्पेशली लहान मुलांमध्ये थोडी काळजी जास्त घेण्याची गरज आहे। तसंच सिनियर सिटीजन आणि ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, डायबिटीज, हायपरटेन्शन वगैरे, अशांची पण थोडी काळजी घेणं गरजेचं आहे। जे काही सर्दी, ताप, खोकला असं म्हणजे ALI, सारी सारखे रुग्ण आहेत, त्यांनी थोड्या प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे। त्यांनी स्वतःहून मास्क वापरायला पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी नाही जायला पाहिजे आणि वेळोवेळी साबणाने आपले हात धुवायला पाहिजे। तर या रुटीन प्रिकॉशन ज्या आहेत त्या प्रिकॉशन त्यांनी घेणं गरजेचं आहे। आणि याच्याबद्दल जे काही प्रिपेअर्डनेस लागतं हेल्थ डिपार्टमेंटमध्ये, त्यासाठी माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर यांनी जसं आम्हाला गाईड केलं, त्या अनुषंगाने आत्ताच अर्ध्या तासापूर्वी आम्ही आरोग्य विभागाची मीटिंग घेतलेली आहे। त्याच्यामध्ये पूर्ण आढावा घेतलेला आहे मेडिसिनच्या अवेलेबिलिटी बद्दल, इन्व्हेस्टिगेशनच्या लॅब कन्झ्युमेबल बद्दल, त्याच्यानंतर VTM वगैरे हे जे काही सर्व अवेलेबिलिटी आहे याचे पूर्ण आम्ही आढावा घेतलाय। ज्या काही कमी जास्त प्रमाणात गोष्टी आहेत त्याचं वेळीच त्या प्रोक्यूर करून घेणे किंवा अवेलेबल करणे ह्याच्यासाठी योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। ऑक्सिजन अवेलेबिलिटी बद्दलही आढावा घेतलेला आहे। सध्या पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर्स आमच्याकडे भरलेले आहेत। तर सध्या तरी असं वाटत नाही की खूप मोठ्या प्रमाणात वेव येईल आणि खूप जास्त हॉस्पिटलायझेशन होतील, असं सध्या तरी वाटत नाही। पण आम्ही पूर्ण प्रिकॉशनरी सर्व मेजर्स आम्ही घेत आहोत आणि जनतेने सुद्धा या गोष्टीसाठी खूप पॅनिक व्हायची गरज नाही, पण प्रिकॉशन मात्र नक्कीच घेणं आवश्यक आहे। रुग्णालयांना काही सूचना दिल्या आहेत? हे खाजगी रुग्णालयांनाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत। IMA ला आम्ही पत्र दिलेलं आहे काल, त्याच्यानंतर पीडियाट्रिक असोसिएशनला पत्र दिलेलं आहे, घाटीला सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे, त्यांच्याकडे सुद्धा सर्व गाईडलाईन्स प्राप्त आहेत। तर त्या अनुषंगाने सर्व स्क्रीनिंग किंवा ह्याच्याबद्दलचं अलर्टनेस जे आहे ते सर्वांना जे काही प्रिकॉशनरी मेजर्सच्या इन्स्ट्रक्शन्स असतात त्या इन्स्ट्रक्शन सर्वांना दिलेल्या आहेत। लोकांमध्ये व्हायरस पसरण्याची भीती निर्माण झालेली आहे, तर अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यावी? पहिली गोष्ट, भिवून जायचं काही कारण नाहीये आणि फक्त जे काही काळजी बेसिक प्रिकॉशन्स आहेत तेवढ्याच फक्त घेणं गरजेचं आहे। आणि या सर्व गोष्टीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे। आमच्या वॉर रूमचे टोल फ्री नंबर, ॲम्ब्युलन्सचे टोल फ्री नंबर, हे सर्व आम्ही आज प्रेस रिलीज करणार आहोत। त्यामुळे नागरिकांनी कुठेही घाबरून जायचं कारण नाहीये। विलगीकरणाची सध्या स्थितीची आवश्यकता आहे का? सध्या काही आवश्यकता वाटत नाही त्याच्याबद्दल। आरोग्य विभागामार्फत नागरिकांना आपण काय सूचना करणार? नागरिकांना ह्या सूचना आहेत की त्यांनी घाबरून जायचं काही कारण नाहीये।
प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस काही साईन सिम्पटम्स वाटतात त्यावेळेस डॉक्टरचं कन्सल्टेशन करून घेणे आणि डॉक्टरांनी जे ॲडवाईस केलेले त्या मेडिसिन घेणे, त्या प्रिकॉशन डॉक्टरांनी सांगितलेल्या त्याची म्हणजे अंमलबजावणी करणे.